नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आजचा सब्जेक्ट आपण तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल की महाराष्ट्र राज्यात बोनस मार्क नंतर गव्हर्नमेंट MBBSचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहू शकतो ह्याच्याविषयी डिटेल्स सांगणार आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते सगळे कंप्लीट फॅक्टर्स मी तुम्हाला सांगणार आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपापल्या कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट MBBSसाठी आपल्याला किती मार्क असणं आवश्यक आहे. त्याचं पूर्णपणे अगदी डाटा ॲनालिसिस करून मी तुम्हाला स्क्रीनवरती काढून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर प्रथम आपण आले तर बोनस मार्कविषयी मी तुम्हाला पहिल्यांदा मी सांगणार आहे. तर बोनस मार्क कुठल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे हे तुम्ही अगदी क्लिअर करून घ्या. ते ज्या विद्यार्थ्यांनी जो एक क्वेश्चन आपल्याला NTA सांगितलेला आहे की त्याचे आन्सर 2 आहेत, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो जो क्वेश्चन अटेम्प्ट केला असेल तर त्या विद्यार्थ्याला तिथे आपल्याला 4 मार्क बोनस मार्क मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. पण ज्या विद्यार्थ्यांनी तो क्वेश्चन अटेम्प्ट केलेला नाही आहे त्या विद्यार्थ्याला तिथे बोनस मार्क मिळणार नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या. कारण खूप साऱ्या तुम्ही यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल, मराठी किंवा हिंदी पण न्यूज, की प्रत्येकाला बोनस मार्क मिळणार आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो तसं नाही. जे विद्यार्थ्यांनी तो क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी ते जे दोन आन्सर आलेले आहेत त्यापैकी कुठल्याही एका आन्सरला तुम्ही बबलिंग केलं असेल तरच तुम्हाला तिथे 4 मार्क मिळणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी तो क्वेश्चन अटेम्प्ट केलेला नाही त्या विद्यार्थ्याला 4 मार्क बोनस मिळणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर एक्सपेक्टेड कट ऑफ आपल्याला कमी पाहायला मिळणार आहे, त्याची पण अगदी मी तुम्हाला फॅक्टर्स सांगणार आहे. तर कोणते ते फॅक्टर्स आहेत अगदी, तर सगळ्यांना माहिती आहे आपला पेपरची लेवल मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलवरती होती, तो एक फॅक्टर आहे. त्यानंतर जवळजवळ आपल्याला जर सांगायचं गेलं तर मी अगदी तुम्हाला ते सांगू इच्छिते की लास्ट इयरच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी 2 लाख विद्यार्थी कमी बसलेले आहेत. 2 लाख विद्यार्थी कमी, म्हणजे गेल्या वर्षी 22 लाख विद्यार्थी प्लस होते, यावर्षी 20 लाख प्लस विद्यार्थी एक्झामला आहेत. तो एक मोठा फॅक्टर असू शकणार आहे. कट ऑफवरती आपल्याला परिणाम पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर न्यू कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये न्यू कॉलेज येणार आहेत. अगदी त्याच्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट कॉलेजेस जास्त पाहायला मिळणार आहेत आणि गव्हर्नमेंटचे सुद्धा आपल्याला कॉलेज 2 ते 3 पाहायला मिळणार आहेत. तर या ठिकाणी प्रायव्हेटचे जवळजवळ 5 ते 6 कॉलेजेस येण्याची दाट शक्यता आहे आणि गव्हर्नमेंटचे 2 कॉलेज येणार आहेत. तर जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे जर टोटल जर सीटची संख्या पाहिली तर जवळजवळ 700 ते 800 आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये आपल्याला सीट्स वाढलेल्या पाहायला मिळणार आहेत. अगदी येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला ह्याच्याविषयी डिटेल्स कॉलेज अगदी घेऊनसुद्धा येणार आहे आणि त्या प्रत्येक कॉलेज कुठल्या ठिकाणी आहे, त्या कॉलेजची किती सीटची संख्या आहे त्याच्याविषयी पण अगदी डिटेल्स सांगणार आहे. तर प्रथम आपण ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कॅटेगरीनुसार आपल्याला पूर्णपणे आपल्याला किती एक्सपेक्टेड कट ऑफ आपल्याला गव्हर्नमेंट MBBSचा मिळणार आहे, आपल्याला म्हणजे येणार आहे एक्सपेक्टेड, तो मी अगदी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे. तर प्रत्येक कॅटेगरी वाईज विद्यार्थ्याला इथे मी एक्सपेक्टेड कट ऑफ काढून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येणार आहे. तर प्रथम मी इथं SC कॅटेगरी घेते. SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंटसाठी आपल्याला आफ्टर बोनस, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अगदी बोनस मार्क नंतर गव्हर्नमेंटचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती येऊ शकतो, तर इथे 440 अगदी आम्ही हा काढलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण ±5 मार्क घेऊन चला, म्हणजे अगदी तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्हाला ह्या वर्षी 100% गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत, हे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यानंतर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी एक्सपेक्टेड कट ऑफ हा काढलेला आहे 350. हा पूर्णपणे मी कट ऑफ हा ST कॅटेगरीचा डाटा ॲनालिसिस करून काढलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ±सुद्धा 5 मार्क घेऊन चला, म्हणजे आपल्याला महाराष्ट्र राज्यात बोनस मार्क नंतर गव्हर्नमेंट MBBSचा एक्सपेक्टेड कट ऑफ हा SC आणि ST कॅटेगरीचा राहू शकणार आहे. आणि त्यानंतर जी मी नेक्स्ट कॅटेगरी काढलेली आहे ओपन, तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बोनस मार्क नंतर आपल्याला गव्हर्नमेंट MBBSचा एक्सपेक्टेड कट ऑफ मी इथे 520 काढलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ±5 मार्क घेऊन चला. आणि त्यानंतर जो काढलेला आहे EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी एक्सपेक्टेड कट ऑफ हा 505 काढलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही ±5 मार्क घेऊन चला. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा पालकांनी पण हा व्हिडिओ अगदी केअरफुली पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर आपल्या स्वतःच्या कॅटेगरीनुसार आपल्याला किती रेंजपर्यंत आपल्याला मार्क आलेले आहेत. आपण जर ह्या मार्कमध्ये रेंजमध्ये असाल तर आपल्याला 100% ह्यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. कारण मी एवढी श्युअरिटी का देते विद्यार्थी मित्रांनो, कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठे 2 फॅक्टर आहेत, जे 2 लाख विद्यार्थी अख्ख्या भारतातून कमी झालेले आहेत लास्ट इयरच्या तुलनेमध्ये. आणि ह्या वर्षी नव्याने 7
कॉलेज येत आहेत गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट, त्यामुळे तिथे सीटची संख्या वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा एक्सपेक्टेड हा मी जो सांगत आहे तो कट ऑफ मॅक्झिमम राहणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यानंतर जो कॅटेगरी मी काढलेली आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी 517 ±5 घेऊन चला, म्हणजे अगदी तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर SEBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 515 एवढे मी मार्क काढलेले आहेत. त्याच्यामध्ये पण प्लस मायनस करून तुम्ही 5 मार्क घेऊन चला, म्हणजे अगदी तुम्ही सेफ झोनमध्ये आहे. त्यानंतर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी इथं 495 एवढा हा कट ऑफ काढलेला आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्ही 5 मार्क मायनस घेऊन प्लस मायनस घेऊन चला VJ कॅटेगरीसाठी. आणि त्यानंतर NTBच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी इथं 490 एवढा हा कट ऑफ काढलेला आहे. त्यामध्ये सुद्धा प्लस मायनस 5 मार्क घेऊन चला तुम्ही. ओके. आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी तर काढलेली आहे NTC. त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 500 मार्क एक्सपेक्टेड काढलेले आहेत, प्लस मायनस 5 मार्क घेऊन चला. आणि त्यानंतर NTDच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 515 एवढे मी हे कट ऑफ एक्सपेक्टेड काढलेलं आहे. आफ्टर बोनस मार्कनंतर गव्हर्मेंट MBBSचा एक्सपेक्टेड कट ऑफ हा 515 काढलेला आहे, प्लस मायनस 5 मार्क घेऊन चला, म्हणजे अगदी तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे तुम्हाला मी पूर्णपणे अगदी राज्यामध्ये बोनस मार्कनंतर गव्हर्मेंट MBBSचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकणार आहे हे अगदी प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये 4-5 फॅक्टर्स मेजर आहेत, ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर केलेले आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा डाऊट्स असेल तर तुम्ही नक्की मला एनी टाईम ह्या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता आणि अधिक माहिती विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असेच युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉल मेसेज करून अगदी ह्याच्याविषयी डिटेल्स विचारू शकता. ज्या विद्यार्थ्यांना आमच्या कोल्हापूर ऑफिसलासुद्धा भेट द्यायची असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी ऑफिसला येऊन प्रत्यक्षात भेट देऊन तुमचं MBBS सिक्युअर सीट करू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.